आम आदमी पार्टी हांणी पोंडाच्या लोकांक पर्याय दिला. आयज पोंडान ते दोन पक्ष बीजेपी आणि आप हाका लढव दितात. भाटीकाराक मगौद रावपाक मेळून नाशिल्ल्यान तो काँग्रेसीन भरती झालो. आमी 2022 वर्सा आपाचे 2 आमदार आशिल्ले. आयज लेगीत आमी आपांत आसात. काँग्रेसीच्या उमेदवारांक कितें जाले, कितें उरले? फोंड्यान बदल घडपाची सुरवात आयच्यान जाल्ल्या. आमचो आम आदमी पक्षाचो कॅन्डिडेट बाब गितेश नायक हाणें 9 तारखेच्या फोंडेच्या बायपोला खातीर आज नॉमिनेशन भरिल्लें आसा आनी तांचें नॉमिनेशन एक्सेप्ट जाल्लें आसा. आमी सगळ्या फोंडेकारां कडेन मागतात की भरघोस्त मतांनी ह्या फावटी झाडूचो बटन दामून आम आदमी पक्षाच्या कॅन्डिडेटाक जैतिवंत करचो आणि एक चान्स आम आदमी पार्टीक, एक चान्स बाब गितेश नायक आणि एक चान्स खरें म्हळ्यार फोंडे शहराक दिवचो. कित्याक इतली वर्सां जे मुद्दे खंयचोच आमदार वेगळ्या वेगळ्या पार्टीचो जावन हे मुद्दे सोडोवंक शकलो ना, ते आमी आम आदमी पार्टी तर्फे सगळ्या फोंडेकारांक एक कमिटमेंट दिता की जी कामां खंयचोच आमदार करूंक शकलो ना ती आमी फुडले 8 म्हयन्यान करून दाखयतले. जर आमचे कडेन ही कामां जाली ना, 8 म्हयन्यानंतर परत एक इलेक्शन आसतले, तेन्ना तुम्ही आम आदमी पार्टीक वोट करू नका जर आमची आश्वासनां खोटी ठरली तर. पूण ह्या फावटी आमी सगळ्या फोंडेकारांक मागता, एक चान्स आम आदमी पक्षाक दिवन पळयात, आमी तुमकां निराश केन्नाच करचे ना. बाब गितेश नायक म्हणणे आहा की आम आदमी हे जे आहा ती टीम म्हणटा बीजेपीची आणि अशें कितें म्हणटा तुमी कितें ताजे उत्तर तूच दी जर तुमकां बीजेपीक जर तुमकां हरोवपाची आशिल्ली जाल्यार तुमी एक जाण हरयतले आशिल्ले अशें तांचें म्हणणें आसा. न्ही, आज फोंडेकारूच म्हणटा की फोंडेच्या बायपोलान 2 बीजेपीचे कॅन्डिडेट आसा आणि एक आम आदमी पार्टीचो कॅन्डिडेट आसा. जे 2 कॅन्डिडेट वेगळ्या वेगळ्या पार्टींचे आसपाचे एक संवंग करता, ते फाटली 4 वर्सां बरोबर सत्तेर नाशिल्ले, ते सरकारान नाशिल्ले, बरोबर तांची युती नाशिल्ली. इलेक्शना पयलीं तुमी रेजिग्नेशनाची नाटकां करतात, वेगळ्या वेगळ्या पार्टीचेर नॉमिनेशन घालतात. हे कोणे फोंडेकारांक पिशे करपाक? फोंडेकार सामके शाणे आसा, तांकां सगळें खबर आसा. आनी फोंडेकार हेंय जाणा की हाच्या भितर कोणीय निवडून आयलो जाल्यार सुद्दां ह्या दोगां मगी कांय कामां जावपाची ना. हांचे फक्त हे सत्तेचे खेळ. फक्त आम आदमी पार्टी लोकां खातीर काम करतले हे फोंडेकारूय जाणा आनी आमकां फूल विश्वास आसा की 9 तारखेक भरघोस्त मतांनी फोंडेकार झाडूचो बटन दान बाब गितेश नायकाक जैतिवंत करतले. आमचे आतां 2 दीस कॅम्पेनिंग स्टार्ट जाली आनी सगळ्यांपेक्षा आमकां दिसता म्हाका चड सपोर्ट मेळटलो असो दिसता. कसो रिस्पॉन्स मेळटा तुका घराघरांत जेन्ना तुमी भोंवता? हय, डोर टू डोर आमी जेन्ना भोंवले तेन्ना प्रत्येक घरांनी आमकां बरो रिस्पॉन्स मेळ्ळो. कितें जेन्ना तुमी आतां जशें बायपोलाक आतां इलेक्शनाक उबे रावल्ले, सो फोंड्या खातीर कितें प्लॅन्स आहा तुजे? फोंड्या खातीर पयलीं आमी आमचो मोटो आसा की पयलीं आमचें आयडी हॉस्पिटल आमी पयलीं वेवस्थीत चालीन लायतले. कित्याक आयडी हॉस्पिटल जालें आतां कितके वर्सां बांदून जालें, बरें ब्युटिफूल बांदलां, म्हणजे ब्युटिफिकेशनाचा कांय अर्थ ना जेन्ना तितून हें ना, स्पेशलिस्ट डॉक्टर ना, आयज ब्लड बँक ना. सो आमी ते हे करपाक तो इश्यू पयलीं फर्स्ट सॉल्व करताले विदीन 6 months ऑफ अवर टायम. ओके, हे जे इश्यू जे आसा ते काँग्रेसीन म्हणजे आतां केतन भाटीकरच्या काँग्रेसीन ते सातत्यान तेणें फाटले 4 वर्सां हो इश्यूज ते घेत आसा आनी आम आदमी पार्टी आतां सेम सब्जेक्ट घेवन मुखार तुमी पब्लिका मदीं वता जाल्यार इट इज लुक्स लायक अ कॉपी पेस्ट. न्ही, कॉपी पेस्ट असो न्ही, तो 4 वर्सां जाले करता आसतलो. आमी आज म्हणटा की आमकां फक्त एक 6 आम आदमी म्हयने पार्टी तितकीच एक्टीव गोंयान आशिल्ली न्ही. न्ही, पण आमी कितें म्हणटात, गेली 4 वर्सां जर तो विशय काडटा जाल्यार कितें डेव्हलपमेंट जालो, कितें फरक पडलो? इनफॅक्ट हांव म्हणटा केतन भाटीकाराक जर म्हणटात तुमी 4 वर्सां इश्यू काडटा, केतन भाटीकर सोडूनच दिया. केतन भाटीकर हे सरकाराचो भाग आशिल्ले, बिकॉज ते एमजीचो सोडून गेला केतन भाटीकर. कितें फरक आयलो, कितें फरक पडलो? कित्याक ते इश्यूज काडले ना आमी गेले, आमी मानतात आमी उशिरा स्टार्ट केला, पण आमी सुरवात केला आनी जे फोंडेचे इश्यू आसा, ज्वलंत इश्यू आसा, त्या सगळ्या इश्यूचेर आमी येतगेर खंय तरी आमी वाचा फोडला. आमी येतगेर त्या इश्यूचेर आमी जेन्ना नागझरीच्या रस्त्याचो इश्यू काडलो तेन्ना सीएमाक हांगा येवन हेजेर काम करचें पडलें. नागझरीचो इश्यू सॉर्ट आवट जालो, रस्तो जालो, नागझरीचो इश्यू जालो, बाजारान ओपन सिवरेज व्हांवताली. लास्ट टाइम कंटेस्ट केला सो
पण खंय कमी पडले काय म्हणटा तुम्ही अधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळ पूर्ण मीडिया असेल तर लवकरात लवकर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कचेरीत येणे. इलेक्शन प्रोसेस वो कंटिन्युअस प्रोसेस आसता. आमी दर खेपे लोकांकडे वता, आमचे मुद्दे मांडटा. केन्ना केन्ना रिस्पॉन्स बरो मेळटा, केन्ना केन्ना रिस्पॉन्स बरो मेळना आनी हे सगळ्यां कडेन घडटा कळ्ळें. पूण एज अ पॉलिटिकल पार्टी आमकां कितें जाय तें लोकांक पटोवपाचें आनी लोकांचे प्रश्न मांडपाचे हे आमी केन्नाच बंद करूं ना. ते आमी करीत रावल्या आनी ते आमी करीत रावतले. लोकांचो कितलोय रिस्पॉन्स मेळूं ना मेळूं, पॉयंट जे इश्यूज जे रेज करपा जाय ते इश्यूज रेज पॉलिटिकल पार्टी करीत रावतले आनी तितून कांयच येना. म्हाका सांग आतां प्रचाराक चडशे भायले सगळे भायले दिसता, फोंडेची कोणूच दिसना चडशे. येतले सगळे जाण येतले त्या बाबतींत तुका चिंता. हाऊ डू यू सी दिस जेन्ना तुमी आयज आसा नॉमिनेशन फॉर्म भरपाक तुमचे कॅन्डिडेटाचे येयल्ले, सो हाऊ डू यू सी दिस? सो आज पयले खातीर आपके फोंडा लोकांक आज एक ऑप्शन दिल्ल्या की बीजेपीक वोट मारचो या आम आदमी पार्टीक मारचो. हिंगा आनी कोण ना. बीजेपीको 2 जाण कॅन्डिडेट आहले, एक तांकां एमजीपी आहलो आनी तो एकोमोडेट करपा जायना म्हणून तो सोडून आयलो. आनी हिंगा भेदभाव करनासतना एक ऑपॉर्च्युनिटी दिलो हा. जे कोणाक दिसता आज एलपीजी सिलिंडरा प्रॉब्लम हा, तो प्रॉब्लम कोण क्रिएट केला? कोविडा प्रॉब्लम जाले, लोक मेलो, कोणाचेर राग काडटलो? सो हो बीजेपी सरकारान जी प्रॉब्लम केले आनी बीजेपीचे जो कोणा राग आहा, कोणा वोट मारचो? एमजीपीक मारचो? एमजीपी उडमान एस्टेक मारचो? हांव सदां म्हणटा हो सरकार जो आहा हो कन्वर्जन सरकार. हो आज शेत कन्वर्ट करता, दोंगर कन्वर्ट करता, हे एमएलए कन्वर्ट केले, तेका जाय तशें करता. शेतां ते दोंगर करता, दोंगर आहा ते शेत करता, ते आहा ते सेटलमेंट करता. तो तेका जाय तेन्ना तो एमएलए वता, जाय तेन्ना तो कॅन्डिडेट दिता. हो कन्वर्जन सरकार. आज कन्वर्जन करपा जाय म्हणून हाडले आतां परत तो कॅन्डिडेट ताणें धाडलो अशी कन्वर्ट करपाक. तो जर तरी लोकांनी आज चिंतपा जाय हे कन्वर्जन सरकारागे ट्रेंड आनी हे ज्यो पार्टी तांकां सप्लाय करता तेंगे ट्रेंड. 2 टर्म जाले, 2 टर्म अशीच परिस्थिती आहा. सो कितलेय आमचेर तुमी एलिगेशन घाला आमचे, बट वी आर गिव्हिंग यू अ क्लियर डिरेक्शन. हांव बीजेपीक गेलो ना, हांगा वचय क्रुजूया, 2 जाण आमदार आहाय, कितली जाण उडमान जायना. आज जरी तरी हे कॅन्डिडेट आनी हे सीट जरी तर लढपा जाय आशिल्ले जाल्यार इम्पोर्ट करून असो लढपा जायनाशिल्ले. मनीस आसना आल्लो. हे मुद्द्याचेर आज राजकारण जावपा जाय. हे मुद्द्याचेर आज पोंडा इश्यूज जे आहे, पोंडा इश्यूज जे आहे ते आज पोंडा इश्यूज सगळे फुगार जाल्ले आहेत आनी अशें गोंयाय फुगार जाल्ले आहा. दिस इज जस्ट 8 months or 9 months इलेक्शन. 9 म्हयन्या इलेक्शनाक जरी तरी आमकां एक फ्रेश फेस दिवपा जाता. इट इज नॉट अबाउट शॉर्ट टर्म, इट इज अबाउट लॉंग टर्म. आख्खे गोंयभर एक भंडारी समाजाक जरी तरी आमी चॅनलायज करपा जावो जाल्यार वी नीड यंग भंडारी ब्लड. वी डू नॉट वॉन्ट ऑलवेज फॅमिली राज. परत चल नुकन नातू नुकन मागीर नात्या परत. दिस ट्रेंड हॅज टू स्टॉप. समवन हॅज टू स्टार्ट. इट हॅज स्टार्टेड. बेनावलीम आणि वेलिन हॅज टेकन द लीड. वी आर स्टील हियर. इट इज नाव कमिंग हियर. वी आर हॅव्हिंग गुड पीपल. वी आर गोइंग टू प्रमोट गुड पीपल. आज हे लोकांनी जावन जावपा जाय. हितून घुसपावपा आनी काय ना. आनी घुसपावन कित जातले? घुसपावन सिलिंडर आज 1000-1500 तो 2500 जातलो. आनी उडी मारपाक चान्स कोणा आहा? शक्यताय कोणा आहा? चान्स दिवपा जाय न्हू. 8 म्हयन्याक चान्स दिया. 8 म्हयन्याक चान्स दिया आम आदमी पार्टीक. 8 म्हयन्यान जरी तरी ही पार्टी एक बदलाव दाखयना पोंडा हे कॉन्स्टिट्युएन्सीन जाल्यार 2027 तुमकां जाय तेका दिया. आनी आमी मुखार हेच उलोवपा जाता. हीच आश्वासन म्हज्यान दिवपा जाता पोंडा लोकांक. तुमाक पळयला, तुमाक टीव्हीर पळयला, असेंब्लीन पळयला, गोंयच पासत पळयला. चान्स दिया. 8 म्हयन्याक चान्स दिया. गितेशाक वोट मारा. आम आदमी झाडू सिंबलाचे वोट मारा. मुखावयल कितें रिस्पॉन्सिबिलिटी कितें आमी डिलिव्हर करता या करना जाल्यार 8 म्हयन्यान तुमकां जाय तें डिसिजन दिया. पूण गिव अस अ चान्स. डू नॉट जज अस, डू नॉट क्रिएट पॉलिटिक्स, बट गिव अस अ चान्स. गिव अस एन ऑपॉर्च्युनिटी. वी हॅव गिवन अ फ्रेश कॅन्डिडेट. आमी इम्पोर्ट कोणा करूं ना. आमकां इम्पोर्ट करपाक जाय आशिल्लें. So give us a chance. Let us fight this election. Let us increase the strength of the Aam Aadmi Party and let us show at 8 months आमदारान जर तर कितें दाखोवपा जाता जाल्यार आम आदमी पार्टीच्यानूच दाखोवपा जाता. हेर कोणाच्यान दाखोवपा जावपाना. हे म्हज्यान फकत एक आश्वासन पोंडा लोकांक दिवपा जाता. आनी गोंयचे लोक जो चोयता तुमकां जितले तुमगे फॅमिली आहाय, तुमगे फ्रेंड्स आहाय, आख्खे गोंयभर
तुम्ही फोन मारा पोंडा लोकांक आणि तांकां सांगा एक चान्स दिया म्हणून आम आदमी पार्टीक आणि हो एक चान्स दिवन हे आज राजकारण बदल जो घातलो. लेट अस क्रिएट हिस्ट्री इन पॉलिटिक्स. 8 मंथ्सा MLA तुम्ही आम आदमी पार्टीक दिल म्हूण आणि मागीर मुखावेल मागीर आम डिलिव्हर करतले. म्हणजे जशें तुम्ही आता इम्पोर्ट कॅन्डिडेटाचेर उलयता तुमचो फोंड्यान सुरेल nomination for by-election to 21 Ponda AC till 3 p.m. If any candidate is in RA office, please report to RA office immediately. आज फोंडा मतदारसंघाच्या पोटवेंचणुके खातीर अर्ज सादर करपाचो निमाणो दीस दनपारां 3 वरांमेरेन वेंचणूक अधिकाऱ्याच्या कचेरे कडेन कोणूय उमेदवार आसा जाल्यार बेगीनात बेगीन वेंचणूक अधिकाऱ्याच्या कचेरेक येवचें. म्हणजे कॅन्डिडेट इम्पोर्टाचेर तुमचो सुरेल जो आसलो फोंड्यान ऑलरेडी पूण तुमी कितेंशाक आतां सद्या पार्टीन घेवन खंय तरी टिकेट दिल्या ताचेर कितें म्हणटा? निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जावं. कोणूय उमेदवार असेल तर लवकरात लवकर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कचेरीत यावे. सांग म्हणजे आज आमगे दोतोर हांगा एव्हरीथिंग इन कन्सेन्सीस विथ एव्हरीवन. जे विश्वासात प्रयत्न करू नाका. हे घुसपायन क्वेश्चन करू नाका. घरा तुगे सिलिंडर 3000 जातलो, 4000 जातलो, फुगार जातलो, परत कोविड येतले, परत त्रास जातले, अशें करू नाका. डू नॉट ट्राय टू कन्फ्यूज. एव्हरीवन इज हियर. वी आर डुईंग अ व्हेरी स्ट्रेट पॉलिटिक्स. एव्हरीथिंग इज इन कंट्रोल. वी वॉन्ट अ चेंज. हो बदल हाडपा आमकां चान्स दिया. तुम्ही मिडिया बा आमकां चान्स दिया. अशें करून जर घुसपायत रावले परत परत तुमकां तोच टॉपिक येतलो. परत तुमकां बीजेपीच मेळटली. एक चेंज करपा मेळपा ना. आज आमची आम आदमी पार्टीन आमचो गितेश नायकाक नॉमिनेट केलो आमच्या सिंबलाच्या झाडूचेर. सो एक न्यू फेस दिल्ली आहा फोंडाकारांक. सो आमचो अपील आहा सगळे फोंडाकार वोटर्सांक आमचे गितेशाक सपोर्ट करचो आणि आम आदमी पार्टीक एक चान्स दिवचो. एक 8-9 म्हयन्याचें इलेक्शन एक चान्स दिवात आणि चयात. वेंजीन सांगले ते भाशेन जश्यो आमची बेनावली वेल्ली आमची जशें काम करतात तशेंच आमी गितेशाक घेवन आमी फोंडाय चेंज करपाक आमचो फूल तांकां सपोर्ट आसतलो. पूण एक चान्स दिवपाक जाय. एक चान्स दिलो जाल्यार ताजी कॅपेसिटी कितें आहा ती ताका दाखोवपाक मेळटली. सो हांवें कोण एक अपील करता आमच्या झाडूचे एक वोट मारचो आनी ताका निवडून हाडचो. Okay, Wenzi, one more thing is that जेन्ना तुमी दोगी आमदार हिंगा आसा, you all have always been talking about getting opposition at one platform in wherever you all are. पूण आयज जे पळयत जाल्यार काँग्रेस एके सायडीच्यान वयता, तुमी एके सायडीच्यान दोगूय एकठांय येयल्ले जाल्यार इट वूड हॅव बीन मोर इझी. 18 तारखे मरे गोमंतकाचेर प्रेसिडेंट ऑफ द काँग्रेस हॅज कम आउट विथ वन स्टेटमेंट दिल्लो तेगेलो की तेणे म्हणजे आपल्यागे अलायन्स पार्टनर गोवा फॉरवर्डा कडेन हो MGP इम्पोर्टेड कॅन्डिडेट डिस्कस केला आणि दे वील गो अहेड आणि तांकां आनी कोण नाका म्हूण 18 तारखेर तेणे ऑलरेडी क्लॅरिफाय केला. जो जेन्ना दे हॅव सेड तांकां कितली जर कॉन्फिडंट आहा की जो MGP कॅन्डिडेट हाडला ते कॅन्डिडेटा मुखार घेवन ते जोरी तोरी अशें करून वयतले जाल्यार हें कांय ना. आमी मेसेजूय धाडली की तुमी जर तुमगे काँग्रेसा जो केडर आहा जे भाशेन कॅप्टन विर्यातो म्हणटा सदांच की जो केडर आहा केडरा दिवपाचो. ते केडरा जर तुमी वयर काडलो आणि ते केडरा जर तुमी दितले जाल्यार एलायन्स करपाचो आमच्यांनी वॉलंटरी देखून येवपा जाता आशिल्लें. बट ती मेसेज तेणे आउट केली न्ही पयली. सो वी हॅव टू गिव्ह एन ऑप्शन. आज जो जर तरी बीजेपीचे बेजार आहा जो MGPचे बेजार आहा. बीजेपी आनी MGP इज द सेम न्ही. दे आर देअर इन पावर. तांकां जर हॉस्पिटल चेंज करपा जाय आशिल्लें जाल्यार लढपा गरज ना. म्हाका न्ही क्रुजा हॉस्पिटला लागून पोंडा हॉस्पिटला लागून आमकां लढपा पडटा. तांकां लढपा पडटालें. लढोन कसलो फायदो. कसलो लढप जालें. तूं तुगेले पार्टनरा कडेन लढता. MGP BJP लढता हॉस्पिटल सारकें करपाक आणि हॉस्पिटल सारकें जायना. आनी आतां ते सरकार सारकें करना म्हूण तूं ऑपोजिशना येवन सरकाराक लढतलो. तूं सरकारा आसतो तुका ऑपोजिशन करूं जायना मरे. तूं आतां हे वाटेन येवन तूं सरकार फॉर्म करतलो 8 म्हयन्यांनी हो कॅन्डिडेट सरकार काय फॉर्म करपाक ना. यू आर विथ द गव्हर्नमेंट न्हू. तुवें गव्हर्नमेंटा आसोन विथ द गव्हर्नमेंट फायल पास करून जरी तरी केल्ले जाल्यार वालोर मरे. आतां तूं ऑपोजिशनाक रावन आमचे भाशेन ओन्ली यू हॅव टू प्रोटेस्ट एंड मेक नॉयज. यू आर विथ द गव्हर्नमेंट. MGP इज विथ द गव्हर्नमेंट. आतां तूं गव्हर्नमेंटा आसतो पोंडा लोकांक तुज्यान दिवपा जालो ना. गव्हर्नमेंटा ऑपोजीट येवन. सो दॅट मीन्स वॉट तूं जिकोन परत ते सोंसपा सोदता. हे जी क्लियरिटी जाय न्ही. सी वी नीड क्लॅरिटी. इट इज नथिंग पर्सनल. इट इज अबाउट इंटेन्शन ऑफ द BJP. द प्रॉब्लम इज द BJP हे सगळ्यांक घुसपावून घालता भितर. कन्वर्जन करता ते BJP. हे कोणाक समजना. हे कन्वर्जन करता तेन्ना कोणाक समजना. कोणाक कळ्ळें जेन्ना हे MLA सगळे तेच गेल्ले कन्वर्ट जाले कळ्ळें. कोणाक कळना. आतां देखून कोणाक कळना की हे कित्याक धाडलो. सो देर इज अ ग्रेट कन्वर्जन दॅट इज हॅपनिंग. आतां हे सेटलमेंट लँड ते सेटलमेंट आतां शेत म्हणटा
झगडो जिंकलो जाल्यार ते शेता ते परत सेटलमेंट जातले ही गजाल ह्यो हो कन्वर्जन तो मडकयच्यान आपले प्रयत्न चालू ताणें दवरला म्हणून आज गितेश तुमच्या मुखार आसा जाल्यार आन्सर आतां गितेश आमचे कडेन केडरान न्ही आमच्या केडरान कोण लढपाक तयार नाशिल्लो कोणी तयारी करूं नाशिल्ले आमच्या विश्वास ना कोण सांगले तुवें जाल्यार केडरांतलो लढपाक तयार ना तयार नाशिल्ले म्हणजे तांचे पळय पर्सनली एका पॉलिटिकल एम्बिशन आसपाक पडटा देन यू हॅव टू टेक इट आयट आमी आमचो जो एंटायर इलेक्शनाचे आमचे जे एंटायर इलेक्शनाचे एकूच मुद्दो आसा आनी ते आसा फोंडेचे मुद्दे आमचे एंटायर इलेक्शन कॅम्पेन आमचे एंटायर काम जे आसा ते फोंडेकारांचे मुद्दे घेवन आमी मुखार सरतले हे एंटायर इलेक्शन फोंडेकारांच्या मुद्द्या खातीर लढतले जर हे मुद्दे सॉर्ट आउट जावपाक जाय अशें फोंडेकारांक दिसता जाल्यार तांच्यांनी आम आदमी पार्टीक वोट दिवचे जर तांकां दिसता तांचे मुद्दे तशेच उरपाक जाय फाटल्या काही वर्सां प्रमाणे तांचे खातीर ऑप्शन ओपन आसा देव बरें करूं